मागील भागात अमन, गाडी काढ. रणवीरचा आवाज घोगरा आणि भयंकर गरजला. रणवीर, तू जखमी आहेस. पोलीस शोधत आहेत तिला. अमन त्याच्या काळजीने बोलला. माझ्या बायकोसाठी मी नरकातही जाईल अमो. रणवीरने जॅकेट चढवले. आज दिग्विजय पटवर्धनचा अंत माझ्याच हाताने होणार. बर्फाच्छादित अल्प्स पर्वताच्या दिशेने रणवीरची गाडी तुफान वेगाने धावू लागली. आता पुढे आकाशातून पांढऱ्या शुभ्र बर्फाचे थर वेगाने खाली कोसळत होते. वारे इतक्या जोराने वाहत होते की जणू अल्प्स पर्वताच्या कड्यावर मृत्यू स्वतः तांडव करत होता. बर्फाच्छादित रस्त्यावरून रणवीरची गाडी ऑडी कार वेगाच्या सर्व सीमा ओलांडून धावत होती. गाडीच्या स्टिअरिंगवर रणवीरची पकड इतकी घट्ट होती की त्याच्या हाताच्या शिरा स्पष्ट फुगल्या होत्या. कपाळावरच्या जखमेतून वाहणारे रक्त गालावर सुकले होते. पण त्याच्या डोळ्यात पसरलेला संताप आणि ज्वाला मात्र वादळापेक्षाही भयंकर होत्या. शेजारी बसलेला अमन सातत्याने मोबाईलवर झुरिच पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. रणवीर, पुढचा रस्ता खूप धोकादायक आहे. बर्फवृष्टीमुळे विजिबिलिटी अगदी झिरो झाली आहे आणि समोर तुफान दरड कोसळण्याची शक्यता आहे. अमन ओरडून म्हणाला. अमन, मला रस्त्याची किंवा या वादळाची अजिबात पर्वा नाही. रणवीरचा आवाज सिंहासारखा गरजला. तिथे माझी निया त्या नराधमाच्या तावडीत आहे. जोपर्यंत मी तिला सुखरूप माझ्या मिठीत घेत नाही तोपर्यंत मृत्यूही मला रोखू शकत नाही. रणवीरने ॲक्सिलेटरवर पाय अधिकच दाबला. गाडी बर्फाळ वरणावर घसरत पुढे निघाली. तिकडे अल्प्स पर्वताच्या एका उंचावर असलेल्या लाकडी अंधाऱ्या कॅबिनमध्ये नियाला एका मजबूत लाकडी खुर्चीला जाड दोरखंडाने घट्ट बांधून ठेवले होते. तिच्या डोक्याला जखम झाली होती आणि ओठांच्या कडेला रक्ताचा डाग उमटला होता. समोर लागलेली टेबलवर स्विस बँकेची ती 1000 कोटींची कायदेशीर फाईल उघडी ठेवली होती. दिग्विजय पटवर्धन हातात एक पेटती सिगार घेऊन तिच्या भोवती फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर नराधमी हास्य होते. काय गपोरी, अजूनही तुझा तो रणवीर वर्मा तुला वाचवायला येईल असं वाटतंय का? दिग्विजय सिगारचा धूर तिच्या चेहऱ्यावर सोडत म्हणाला. तो रणवीर आतापर्यंत व्हिलाच्या फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला असेल. त्याच्यात आता इथे येण्याची ताकद उरलेली नसेल. त्याचं बोलणं ऐकताच नियाने रागाने डोळे उघडले. तिच्या नजरेत भीतीचा एक थेंबही नव्हता. त्याऐवजी रणवीरच्या प्रेमाने दिलेला एक अथांग अढळ विश्वास चमकत होता. तोंड सांभाळून बोल दिग्विजय. नियाचा आवाज त्या बंद कॅबिनमध्ये कडाडला. माझे रणवीरजी जिवंत आहेत आणि ते इथे येतील. तुला तुझ्या पापांची शिक्षा देण्यासाठी. ते नक्की येतील. तुझी ही 1000 कोटींची हाव तुला थेट नरकात घेऊन जाईल. दिग्विजयने रागाच्या भरात टेबलवर हात मारला. गप्प बस ही छोकरी. सावित्री देवींची ही संपत्ती 25 वर्षापासून माझी वाट पाहत आहे. या कागदपत्रांवर तुझी सही झाली की मी पुन्हा श्रीमंत माणूस बनेन. गुपचूप सही कर, नाहीतर मी या सिगारने तुझा सुंदर चेहरा कायमचा जाळून टाकेन. दिग्विजयने पेटती सिगार नियाच्या गालाजवळ आणली. सिगारची उष्णता नियाला जाणवू लागली, पण तिने मान ताठ ठेवली. कर, काय करायचे ते कर, पण या कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी कधीच होणार नाही. मी प्राण सोडेन, पण तुझ्यासारख्या हत्याऱ्याला माझ्या नवऱ्याच्या वारशाचा 1 रुपयाही देणार नाही. तुला खूप माज आलाय ना? दिग्विजयने रागाने पिस्तूल काढले आणि तिचे बोट जबरदस्तीने स्टॅम्प पॅडवर टेकवण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी कॅबिनचा मुख्य लाकडी दरवाजा भयंकर ताकदीने तुटला. लाकडाचे तुकडे सर्वत्र उडाले. बाहेरून वादळाच्या वाऱ्यासोबत आत आला रणवीर वर्मा. त्याच्या अंगावर रक्ताने माखलेला कोट, डोळ्यात साक्षात महाकाल आणि हातात एक लोखंडी सळई होती.
रणवीरला जिवंत आणि या एका अक्राळ विक्राळ रूपात समोर पाहून दिग्विजयच्या हातातून पिस्तूल खाली पडली. रणवीर, तू तू जिवंत आहेस? त्याने घाबरून विचारले. रणवीरने दिग्विजयकडे एक पाऊल टाकले. दिग्विजय पटवर्धन, मी तुला आधीच सांगितले होते, माझ्या बायकोच्या वाटेत जो येईल त्याला मी या जगात राहू देणार नाही. पकडा त्याला, मारून टाका. दिग्विजय भीतीने किंचाळला. त्याचे कॅबिनमधील 4-5 सशस्त्र गुंडे रणवीरच्या दिशेने धावले. पण रणवीर आज माणूस राहिला नव्हता. तो एका दुख्या वाघासारखा तुटून पडला होता. रणवीरने लोखंडी सळईने पहिल्या गुंड्याच्या पायावर प्रहार केला. लाकडाच्या खुर्चीचा तुकडा उचलून दुसऱ्या गुंड्याच्या डोक्यात घातला. एका पाठोपाठ एक गुंडा रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर लोळू लागले. रणवीरची ताकद आणि संताप पाहून उरलेले गुंडे कॅबिनमधून बाहेर पडून गेले. दिग्विजय घाबरून मागे सरकला. त्याने पटकन टेबलवरून पिस्तूल उचलली आणि थेट नियाच्या कपाळावर टेकवली. थांब रणवीर वर्मा, दिग्विजय ओरडला. एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर या नियाची खोपडी उडवून देईल. रणवीरचे पाऊल तिथे थांबले. त्याचे डोळे नियाकडे गेले. तिच्या डोळ्यातून अश्रू घसरत होते, पण ते भीतीचे नव्हते, तर आपल्या नवऱ्याला सुखरूप पहिल्याच्या आनंदाचे होते. रणवीरजी, निया हळूच पुटपुटली, माझी काळजी करू नका, या नराधमाला सोडू नका. गप्प बस. दिग्विजयने नियाच्या केसांची लट धरून तिची मान मागे खेचली. रणवीर, फेकून दे ती सळई खाली आणि हातातील मोबाईलसुद्धा फेकून दे, नाहीतर मी गोळी झाडतो. रणवीरने अत्यंत शांतपणे हातातली सळई जमिनीवर टाकली. दिग्विजय, रणवीरचा आवाज अत्यंत खोल आणि धोकादायक होता. तुला संपत्ती हवी आहे ना? मी तुला 2000 कोटी रुपये देतो. माझी सर्व मालमत्ता तुझ्या नावे करतो, पण नियाला सोडून दे. तसा दिग्विजय कुत्सितपणे हसला. मला तुझी भीक नकोय रणवीर वर्मा. मला ही 1000 कोटींची स्वीस संपत्ती आणि तुम्हा दोघांचा मृत्यू हवा आहे. आधी ही निया सही करेल, मग मी तुम्हा दोघांना या पर्वतावरून खाली फेकून देईन. दिग्विजयने नियाची बोट कागदपत्रावर दाबण्याचा प्रयत्न केला, पण रणवीरने त्या क्षणाचा फायदा घेतला. त्याने जमिनीवरून लाकडाचा एक जड तुकडा उचलला आणि तो थेट दिग्विजयच्या पिस्तूल धरलेल्या हातावर फेकून मारला. पिस्तूल दिग्विजयच्या हातातून निसटून लांब जाऊन पडली. माझ्या बायकोला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? रणवीर झेपावला. त्याने दिग्विजयची मान पकडली आणि त्याला भिंतीवर आपटली. दोघांमध्ये भयंकर मारामारी सुरू झाली. दिग्विजयही जुना गुन्हेगार होता. त्याने खिशातून एक धारदार सुरा काढला आणि रणवीरच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. रणवीरजी, सांभाळा, निया ओरडली. रणवीरने चपळाईने स्वतःला बाजूला केले, पण सुऱ्याची पाती रणवीरच्या हाताला चिरून गेली. रक्ताची धार उडाली. रणवीरने दुखाची पर्वा न करता दिग्विजयचा हात पळवला आणि त्याला खाली फाटले. रणवीरने त्याच्या छातीवर बसून एका पाठोपाठ एक सनसनीत ठोसे त्याच्या चेहऱ्यावर मारणे सुरू केले. दिग्विजयचा चेहरा रक्ताने माखला. तो दयेची भीक मागू लागला. सोड, सोड मला रणवीर, मला माफ कर. तुला माफी? रणवीरचे डोळे लाल भडक झाले होते. ज्याने आदित्यचा घात केला, ज्याने सुमित्रा देवींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि ज्याने माझ्या नियावर हात उचलला, त्याला फक्त मृत्यूची शिक्षा मिळते. रणवीरने त्याला ओढत कॅबिनच्या बाहेरील बर्फाच्या कड्यावर आणले. खाली 1000 फूट खोल दरी होती. दिग्विजय दरीकडे पाहून भीतीने कापू लागला. नाही रणवीर, मला मारू नकोस. मी पोलीस ठाण्यात सरेंडर होतो. त्याचवेळी अमन आणि स्विस पोलिसांची पथक धावत तिथे पोहोचले. रणवीर, थांब, अमन ओरडून म्हणाला.
कायद्याला त्याचे काम करू दे. याला पोलिसांच्या हवाली कर. रणवीरने दिग्विजयच्या गळ्याभोवतीची पकड थोडी घट्ट केली. त्याने मागे वळून पाहिले. निया दोरखंडातून स्वतःची सुटका करून धडपडत कॅबिनच्या बाहेर आली होती. ती बर्फात अनवाणी पायांनी पळत रणवीर जवळ आली. तिने रणवीरचा रक्ताने माखलेला हात पकडला. रणवीरजी, सोडा त्याला, निया विनवणीच्या स्वरात म्हणाली. या नराधमाच्या रक्ताने तुमचे हात विटेच करू नका. हा आपल्या योग्यतेचा नाही. याला कायद्याची आणि देवाची अशी शिक्षा मिळायला हवी, जी हा आयुष्यात कधी विसरणार नाही. नियाच्या त्या शांत, प्रेमळ आणि दयाळू स्पर्शाने रणवीरच्या डोळ्यांतील क्रोधाची आग विझली. त्याने दिग्विजयला जोरात धक्का मारून पोलिसांच्या पायाशी फेकून दिले. इन्स्पेक्टर, या नराधमाला घेऊन जा, रणवीर कडक आवाजात म्हणाला. आणि याला अशी जन्मठेप व्हावी की याच्या पुढील 7 पिढ्या या गुन्ह्याचा पश्चाताप करतील. स्विस पोलिसांनी दिग्विजयच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला बेड्या ठोकून ओढत घेऊन गेले. संकट पूर्णपणे संपले होते. अल्प्स पर्वतावरील ते भयंकर वादळ आता हळूहळू शांत होत होते आणि ढगांच्या पाठीमागून सोनेरी सूर्यकिरणे बर्फावर पडू लागली होती. रणवीर कड्याच्या कडेला थकून उभा होता. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हातातून रक्त वाहत होते. निया त्याच्यासमोर आली. तिने स्वतःच्या साडीचा पदर फाडला आणि अतिशय हळूवारपणे रणवीरच्या हाताच्या जखमेवर बांधला. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तुम्ही वेडे आहात रणवीरजी, ती रडत म्हणाली. स्वतःच्या प्राणाची अजिबात काळजी नाही तुम्हाला. जर तुम्हाला काही झाले असते तर मी काय केले असते. रणवीरने हसून तिचा अश्रू पुसला. त्याने नियाचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. मला काय होणार निया. रणवीरने तिच्या कपाळावर एक अत्यंत दीर्घ उबदार आणि समर्पणाची चुंबन घेतले. जोपर्यंत तुझा हा विश्वास आणि तुझा हा रेशीमबंध माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मृत्यूही मला तुझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. नियाने रणवीरच्या विशाल छातीवर स्वतःचे डोके टेकवले आणि तिने त्याला पूर्ण ताकदीने घट्ट मिठी मारली. रणवीरनेही आपले दोन्ही भक्कम बाहू तिच्या भोवती आवळले. बर्फाच्छादित पर्वताच्या शिखरावर निसर्गाच्या या अफाट सौंदर्यामध्ये 2 जीवांचे प्रेम एका सुवर्ण अक्षराने लिहिले गेले होते. 3 दिवसानंतर झुरिच स्विस नॅशनल बँकेच्या भव्य ऑडिटोरियममध्ये एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मिस्टर वॉकर, सुमित्रा देवी, कल्याणी देवी, अमन आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नियाने हिरव्या रंगाची सुरेख पैठणी साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अथांग तेजोवलय होते. रणवीर तिच्या शेजारी अत्यंत रुबाबदार सूटमध्ये उभा होता. मिस्टर वॉकर यांनी 1000 कोटींच्या रॉयल हेरिटेज ट्रस्टची अधिकृत कागदपत्रे नियासमोर ठेवली. मॅडम, निया रणवीर वर्मा, मिस्टर वॉकर आदराने म्हणाले. तुमच्या स्वाक्षरीनंतर ही 1000 कोटींची संपत्ती आणि सुमित्रा देवींच्या सर्व ट्रस्टची कायदेशीर मालकी अधिकृतपणे तुमच्या नावे हस्तांतरित होत आहे. नियाने पेन हातात घेतला. तिने रणवीरकडे पाहिले आणि रणवीरने तिला प्रेमाने होकार दिला. तशी नियाने कागदपत्रांवर आपली स्वाक्षरी केली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. पण स्वाक्षरी केल्यानंतर लगेचच नियाने माईक हातात घेतला आणि उपस्थितांसमोर एक ऐतिहासिक घोषणा केली. आज या प्रसंगी मी एक मोठा निर्णय घेत आहे. नियाचा आवाज अतिशय खंबीर होता. ही 1000 कोटींची संपत्ती मला नियतीने दिली आहे, पण मला स्वतःसाठी यातील 1 रुपयाही नको आहे. मी या संपत्तीतील 500 कोटी रुपये भारतातील अनाथ बालकांसाठी, विधवा महिलांच्या शिक्षणासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी आदित्य सावित्री देवी मेमोरियल ट्रस्टच्या नावे दान करत आहे. हे ऐकून संपूर्ण हॉलमध्ये एक क्षण शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
निया पुढे म्हणाली. आणि उरलेले 500 कोटी रुपये मी माझ्या आत्याची सुमित्रा देवी यांच्या नावे करत आहे, जेणेकरून त्या त्यांच्या हयातीत या संपत्तीचा समाजकार्यासाठी वापर करू शकतील. कारण माझी खरी संपत्ती माझे पती रणवीर वर्मा आणि माझे कुटुंब आहे. कल्याणी देवींच्या आणि सुमित्रा देवींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. रणवीर नियाकडे बघतच राहिला. तिचे ही अथांग औदार्य आणि तिचे ही थोर मन पाहून रणवीरचे मस्तक तिच्यासमोर आदराने झुकले होते. रणवीरने पुढे होऊन नियाला सर्वांसमोर मिठी मारली. यू आर अ वंडरफुल वुमन निया. मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. 1 महिन्यानंतर भारत वर्मा मेन्शन. स्वित्झर्लंडचे सर्व वादळ शांत करून वर्मा कुटुंब परत आपल्या मायदेशी आपल्या मेन्शनमध्ये परतले होते. मेन्शनमध्ये दुप्पट आनंद पसरला होता. सुमित्रा देवीही आता कायमच्या भारतामध्ये वर्मा मेन्शनमध्येच राहण्यासाठी आल्या होत्या. दोन्ही आजी कल्याणी देवी आणि सुमित्रा देवी लहानग्या अथर्व आणि आत्याचे कौतुक करण्यात दिवसभर व्यस्त असायच्या. संध्याकाळची वेळ झाली होती. मेन्शनच्या मागील भव्य गार्डनमध्ये मंद दिव्यांचा प्रकाश उजळला होता. गुलाबाचा सुगंध हवेत तरवळत होता. रणवीरने आज ऑफिसमधून लवकर येऊन गार्डनमध्ये नियासाठी एक खास सरप्राईज अरेंज केले होते. गार्डनमधल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली सुंदर मेणबत्त्यांची सजावट केली होती आणि हळूवार क्लासिकल म्युझिक वाजत होती. निया गार्डन आली. तिने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची रेशमी साडी नेसली होती. रणवीरने तिचा हात धरला आणि तिला त्या दिव्यांच्या मध्यभागी घेऊन आला. रणवीरजी, हे सर्व काय आहे? नियाने आश्चर्याने विचारले. रणवीरने तिच्यासमोर येऊन तिचे दोन्ही हात हातात घेतले. निया, जेव्हा आपले लग्न झाले होते तेव्हा परिस्थिती वेगळी होती. संशय, राग आणि जबरदस्तीने ते लग्न झाले होते. पण आज मला तुझ्याशी पुन्हा एकदा हृदयापासून लग्न करायचे आहे. रणवीर सावकाश एका पायावर खाली बसला. त्याने खिशातून एक अप्रतिम हिऱ्याची अंगठी काढली, जी स्वित्झर्लंडमध्ये त्याने खास नियासाठी बनवून घेतली होती. निया, तू माझ्या आयुष्याची रोषणाई आहेस. तू माझ्या मुलांची आई आहेस आणि माझ्या हृदयाची मालकीण आहेस. तू आयुष्यभरासाठी माझी अर्धांगिनी बनशील का? रणवीरने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारले. तसे नियाच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू घसरले. तिने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. हो रणवीरजी, या जन्मीच काय पुढच्या 7ही जन्मी मी फक्त आणि फक्त तुमचीच राहू इच्छिते. रणवीरने ती हिऱ्याची अंगठी नियाच्या नाजूक बोटात सरकवली. तिने रणवीरला उठवून त्याच्या गळ्यात घट्ट मिठी मारली. चंद्राचा शीतल प्रकाश दोघांवर पडला होता. रणवीरने हळूच तिची मान मागे केली आणि तिच्या ओठांवर अत्यंत प्रदीर्घ, मादक आणि अजरामर असे चुंबन घेतले. भूतकाळातील सर्व दुःखाचे मळप कायमचे दूर झाले होते. संशयाचे जाळे नष्ट झाले होते. 2 जीवांची, 2 हृदयांचेही मिलन आता एका अथांग, समृद्ध आणि आनंदी प्रवासाकडे जात होते. तर मित्रांनो, हृदयाच्या पाठीवर तुझं नाव ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.